पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी रात्री एक थरारक घटना घडली। वाल्हेवाडी भागामध्ये 18 वर्षाची कोमल जाधव या तरुणीचा दोन अज्ञात व्यक्तींनी भर रस्त्यामध्ये धारदार शस्त्राने वार करून खून केला। ही घटना घडताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि फक्त 24 तासांमध्ये दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। कोमल जाधव ही तरुणी आपल्या कुटुंबासोबत कृष्णाईनगर परिसरात राहत होती। रविवारी रात्री ती घरीच होती। त्याच वेळी 2 जण बाईकवर आले आणि त्यांनी तिला घराबाहेर बोलावलं। कोमल घराबाहेर आली आणि त्याच क्षणी आरोपींनी तिच्यावरती सपासप धारदार शस्त्राने वार केला आणि त्याच ठिकाणी तिचा मृत्यू झाला। पोलिसांनी लगेचच अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला, परंतु तपासात जी माहिती समोर आली ती अतिशय धक्कादायक आहे। मुख्य आरोपी उदय भान यादव, वय वर्ष 45 वर्ष, उत्तर प्रदेशचा रहिवासी आणि त्याचा सक्का भाचा, हे दोघेही कोमलचे शेजारीच होते ज्यांनी हा खून केला होता। तसंच त्यांचे पूर्वीचे संबंध देखील होते आणि फक्त संबंध नव्हते तर आर्थिक व्यवहार देखील त्यांच्यामध्ये झाले होते। त्या वादातूनच या खुनाचा कट रचण्यात आला असा पोलिसांचा अंदाज आहे। दरम्यान दुसरीकडे पुण्याच्या कात्रज परिसरामध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। गुजरवाडी भागात मनोहर शिंदे नावाच्या 46 वर्षीय जमीन दलालाची निर्गुणाशी हत्या करण्यात आली आहे आणि हल्ल्याचे कारण म्हणजे अनैतिक संबंधांना विरोध। मनोहर शिंदे यांच्या नात्यातील एका महिलेसोबत रोहित उर्फ बुधाजी असोरे याचे अनैतिक संबंध होते। मनोहर यांनी याला विरोध केला आणि त्यामुळेच हा वाद सुरू झाला होता। शुक्रवारी रात्री रोहित आणि केशव असोरे आणि त्याचे इतर साथीदार प्रवरानगर मध्ये आले। त्यांनी मनोहर शिंदे यांना बांबूने व लाथा जबर मारहाण केली। त्यामध्ये त्यांच्या डोक्यावरती गंभीर इजा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। परंतु विशेष म्हणजे या दोन्ही घटनांमध्ये एक समान गोष्ट आहे, ती म्हणजे नात्यांचा गैरवापर, वाद आणि अनैतिक संबंध आणि त्याच्यातून झालेला थेट खून। या गोष्टीवर सर्वांनीच थोडासा विचार करण्याची नक्कीच गरज आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपलं YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत जय महाराष्ट्र।